आपली तर युवक आहेत नाही का, एवढा बेरोजगार युवक आहे नाही का आपलीकडे? त्याची पूर्ण यादी काढली, साधारणतः 35,000 युवक आपल्या उरमोशी तालुक्यात त्याचं ग्रॅज्युएशन झालेले ते आहे. हे काय मोठं सोबियामध्ये नाही. आणि आमदाराच्या पोट्टीची फॅक्टरी तिथे आहे, त्यांनी त्याच्या पोट्टीची फॅक्टरी तयार करून घेतली, विट्याची फॅक्टरी तयार केली. आणि आपल्या इकडे काही मोठं बेरोजगार लागायला तयार नाही. करायचं काय? युवकांना जायचं कुठं, कोणाकडे दाद मागायची? ज्या युवकांना हातीच्या तळमळीनं यांना निवडून दिलं हे हरामखोरी करते सहाय्य, पण जायचं कोणाकडे, कोणाला निवडून द्यावं द्यायचं? एवढा मोठा गंभीर प्रश्न आपल्या समोर निर्माण होऊन राहिला. शेतकऱ्याविषयी नाही, सर्वसामान्य यांचं असं म्हणणं आहे काका की आम्ही ओरमोशी तालुक्यातील एमपीएससी युपीएससी पुट्ट करू. आता हे काय काप्या करून आहे का पुट्टेले? एमपीएससी युपीएससी म्हणजे सहज सोपा विषय आहे का? कधी एखाद्या पोट्याला एमपीएससीचं पुस्तक वाचायला देऊन न संपायला, पण सांगितलं का आम्ही ओरमोशी तालुक्याचे सगळे पोटे एमपीएससी युपीएससी करून काही खोटं बोलायचं, कुठपर्यंत खोटं बोलणार? त्या महापाप तोल नाही कसं महापाप आपल्या माथी आणून मारला राहिलो तरी आपण बोंबलायला तयार नाही का? बर्फाच्या लाटेवर झोपलो का रे भाऊ आपण? पुण्या दिवसात आपण बोलत नाही. एवढा मोठा अन्याय कसा सहन करतो? भावाभावात तलवारी काढतो, भावानं जर फांदा छाटला एकामेकावर तलवारी काढतो, धुळ्यावरला दगड जरी उचलला तर एकामेकावर तलवारी लठा काढतो. आणि एवढा मोठा शासन आपल्यावर अन्याय करते तरी कुठं बोलायला तुम्ही तयार नाही. त्या मेकाने जिरवा, हे पाणी एवढा पाणी जिरवा नाही, एवढे भावनाचं पाणी अडून नाही राहिलं. हे काय खोगोनाटा सामान तुम्ही शेतकऱ्याला बोलवता रे भाऊ, सर्वसामान्याला बोलवता? हे सगळं खोगोनाटा धंदा बोलण्याचं हे कारस्थान या हरामखोर राजकारण्यानं आखलाय. जोपर्यंत शेतकरी युवक शेतकरी हा जागरूक होणार नाही, जोपर्यंत स्वतःचं कर्तव्य त्याला समजणार नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती अशीच राहणार. जो कोणी येईल तो आपला फक्त उपयोग करून घेणार आहे. उपयोग संपला 4 वर्ष दिवसाचा नाही, आणि शेवटला इलेक्शन आला का अजून आपल्या मस्तकी तयारच नाही. ते आम्हाला म्हणतो आम्ही असं केलं, आम्ही कसं केलं, आम्ही हे केलं, असं मोठी तीर मारलेलं. क्रीडा स्पर्धा आम्ही टेबलकडे आयोजित केली, वाटोळ्याने आयोजित केली होती. जिल्हा परिषदच्या पोट्ट्याची क्रीडा स्पर्धा, लहान लहान पोट्टे 7 वर्गापर्यंतचे पोट्टे, त्याचं उद्घाटन आमचं सभापती महोदयाने केलं. आमच्या आमदारानं त्या मुंबईत येऊन बोलवलं, मुख्यमंत्री साहेब म्हणे त्या निलेश मगरदेनं त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पंचायत समितीवाल्यानं मला उद्घाटनाला बोलावलं नाही. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना सभागृहात. आणि एवढा मोठा गंभीर प्रश्न ओरमोशी तालुक्याचा त्या सतत 4 दिवस 6 दिवस पाऊस झाला, 65 एमएमचा होता पाऊस झाला, दुष्काळ झाला, ओला दुष्काळ झाला, विहिरी पूर्ण खचल्या. विहिरीचा पाण्याचा तापा सध्या ठीक आहे, जोपर्यंत उपसा करणार नाही तोपर्यंत पूर्ण खचणार नाही. येणार तिथं 2 बोंबला नाही, कलेक्टर 2 पाशी 2 बोंबलला. आमच्या इथं ओला दुष्काळ जाहीर करा. या कलेक्टर याचा दिवाणजी राहते, या कलेक्टरचा दिवाणजी 2 बोंबला. बोंब झाले पाहिजे तू मुंबई, म्हणजे उद्घाटनाला बोलावलं तर मुंबईत येऊन बोंबलला, उद्घाटनाला बोलावलं तर मुंबईत येऊन बोंबला. जेवढा मोठा शेतकऱ्याचा, गोरगरीब माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा प्रश्न होता, जिवाड्याचा प्रश्न होता, तो अमरावतीत येऊन बोंबलला. कोण ऐकणार आहे? तुम्हाला चालला घेऊन गाड्या पाठवल्या, जेवढ्या घरासाठी आपल्याची हळद राखून ठेवायची. सर्वांना आवाहन करतो, आपण सर्वांनी प्रामाणिकपणाची आत्मीयतेच्या जिव्हाळ्यानं मला सहकार्य केलं. कारण मी माझ्यासाठी लढत नाही, आपल्या हक्कासाठी आपल्या कर्तव्यासाठी लढतोय. जिथं जिथं कमी पडाल देवेंद्रला आवाज द्या. 25 वर्षाचा एक युवक तुमच्या 100% पाठीशी उभा राहील. त्यावेळेला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय बिरसा मुंडा. त्यानंतर आपला कार्यक्रम संपण्याच्या आधी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुनीता